नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। जनरल नॉलेजमधील अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेतलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रश्न पहिला आहे, भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते? उत्तर आहे वडाचे झाड हे भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे। प्रश्न दुसरा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे रजनीश कुमार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत। प्रश्न तिसरा, आधार कार्डवरील क्रमांक किती अंकी असतो? उत्तर आहे आधार कार्डवरील नंबर हा 12 अंकी असतो। प्रश्न चौथा, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे संचालक कोण आहेत? तर उत्तर आहे अनिल काकोडकर हे राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे संचालक आहेत। प्रश्न पाचवा, मुंबईतील प्रदूषण मापन कोणत्या ॲपवर नोंदवले जाते? उत्तर आहे प्रणाली सफर या ॲपवरती मुंबईतील प्रदूषणाचे मापन नोंदवले जाते। प्रश्न सहावा, टिपू सुलतान यांचे मूळ नाव काय होते? तर उत्तर आहे शाहूर फतेह अली खान असे टिपू सुलतान यांचे पूर्ण नाव होते। प्रश्न सातवा, टिपू सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर हैदर अली खान असे टिपू सुलतान यांच्या वडिलांचे नाव होते। प्रश्न आठवा, विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र कुठे आहे? उत्तर आहे थुबा तिरुअनंतपुरम केरळ येथे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र आहे। प्रश्न नववा, भारतातील पर्यावरणविषयक प्रश्नांची जाणीव कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झाली? उत्तर आहे 4थ्या पंचवार्षिक दरम्यान भारतातील पर्यावरणविषयक जाणीव झालेली असते। प्रश्न 10वा, 3 डिसेंबर 1984 मध्ये भोपाळ येथे युनियन कार्बाइड या कारखान्यातून कोणत्या वायूची गळती झाली? त्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे। उत्तर आहे मिथिल आयसोसायनेट या वायूच्या गळतीमुळे भरपूर प्रमाणामध्ये वित्तहानी जीवितहानी झाली आहे भोपाळ येथे। प्रश्न 11वा, नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते? तर उत्तर आहे 50 ते 60च्या दरम्यान आवाजाचे डेसिबल एवढे असते, नेहमीच कॉमन बोलतो तेव्हा। प्रश्न 12वा, प्रदूषण निष्कर्षाबाबत युरो सुसंगत प्रमाणपत्र देणारी ॲटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था कुठे आहे? तर उत्तर आहे पुणे येथे। प्रश्न 13, ओझोनचा पट्टा वातावरणाच्या कोणत्या तळात आढळून येतो? तर उत्तर आहे सितांबरमध्ये ओझोनच्या वायूच्या पट्ट्या आढळून येतात, जेणेकरून सूर्यकिरणामधील येणारे अतिनील किरण ते शोषून घेतात। प्रश्न 14वा, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? तर उत्तर आहे विष्णू सदाशिव कुकजे हे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। प्रश्न 15वा, आम आदमी पक्षाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथे 2012 मध्ये आम आदमी पक्षाची स्थापना केली। प्रश्न 16, जम्मू काश्मीर अपनी पार्टीचे संस्थापक कोण आहेत? तर उत्तर आहे अल्ताफ बुखारी हे जम्मू काश्मीरमधील अपनी पार्टीचे संस्थापक आहेत। प्रश्न 17, जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे माजी पंतप्रधान HD देवेगौडा हे जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत। प्रश्न 18वा, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे लालू प्रसाद यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत सध्या। प्रश्न 19वा, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? तर उत्तर आहे मार्क झुकेबर्ग हे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। प्रश्न 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भारतीय एअरटेल कंपनीचे अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे सुनील भारती मित्तल भारतीय एअरटेल कंपनीचे अध्यक्ष आहेत। थँक्यू।